एका शहरात 7 दिवस 7 खून आणि प्रत्येक मृतदेहाजवळ एकच वस्तू सापडत होती. काळ्या रंगाचं गुलाब. ना फिंगरप्रिंट, ना सीसीटीव्ही, ना कोणताही पुरावा. फक्त एक काळ्या रंगाचं गुलाब आणि मृतदेहाच्या हातात ठेवलेली एक चिठ्ठी. तुझा न्याय झालाय. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा 7व्या खुनाचा बळी स्वतः तपास करणारा पोलीस अधिकारीच ठरला. सत्य प्रत्येक कहाणी मागे असते. नमस्कार मित्रांनो, इथून आपली कथा सुरू होते. माझं नाव ओमकार आणि मी तुमचं स्वागत करतो आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. काय विषय? ही गोष्ट आहे पुणे शहर. ऑक्टोबर महिन्याची थंड रात्र. मुसळधार पाऊस. रात्री 2:17 कंट्रोल रूमला एक फोन येतो. एका जुन्या बंगल्यात एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. हॉलमध्ये एका प्रसिद्ध बिल्डरचा मृतदेह पडलेला असतो. त्याच्या छातीवर एक काळ्या रंगाचं गुलाब ठेवलं. हातात एक पांढरी चिठ्ठी. त्यावर लिहिलेले फक्त 4 शब्द: तुझा न्याय झाला आहे. केसची जबाबदारी क्राईम ब्रांचचे अधिकारी DCP अनिकेत सावंत यांच्याकडे येते. ते तातडीने घटनास्थळी पोहोचतात. दार आतून लॉक, खिडक्या बंद. घरात जबरदस्तीने कोणी खून केलेला याचं एकही निशाणी नाही. म्हणजे खुनी घरात कसा आला आणि बाहेर कसा गेला? पुढच्या दिवशी सकाळी एक प्रसिद्ध वकील त्याच्या ऑफिसमध्ये मृत सापडतो. पुन्हा तेच काळ्या रंगाचा गुलाब आणि पुन्हा तीच चिठ्ठी: तुझा न्याय झाला आहे. मीडिया हादरते. शहरात भीतीचं वातावरण पसरते. लोक या अज्ञात खुनीला नाव देतात, ब्लॅक रोज किलर. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये एक विचित्र गोष्ट समोर येते. दोन्ही मृतांच्या शरीरात एकच दुर्मिळ विष सापडतं. ते विष भारतात जवळजवळ मिळतच नाही आणि ते फक्त सैनिकी संशोधन प्रयोगशाळांमध्येच वापरलं जातं. मग आता खुनी कोण? एखादा माजी सैनिक, वैज्ञानिक, की कोणीतरी ज्याच्यापर्यंत हे विष पोहोचू शकतं? रात्री DCP सावंत घरी परततात. त्यांच्या दारासमोर एक काळ्या रंगाचा गुलाब पडलेला असतो. त्यासोबत एक चिठ्ठी. त्यावर लिहिलेलं असतं: उद्या तुझी पाळी. रात्रभर DCP अनिकेत सावंत यांच्या डोळ्याला झोप लागत नाही. त्यांच्या घराबाहेर सापडलेलं काळं गुलाब आणि ती चिठ्ठी, उद्या तुझी पाळी, उद्या तुझी पाळी, हे फक्त धमकी नव्हती. कुणीही त्याच्यावर लक्ष ठेवून होता. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण शहर हादरलं. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजय कुलकर्णी त्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलमधील केबिनमध्ये मृत अवस्थेत सापडलेले असतात. CCTV फुटेजमध्ये तपासलं तर रात्री 1:38 डॉक्टर स्वतः केबिनमध्ये गेले, पण त्यानंतर आत कोणीच गेले नाही. सकाळी दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, डॉक्टर मृत अवस्थेत पडलेले होते आणि त्यांच्या छातीवर पुन्हा तीच चिठ्ठी, तोच काळा गुलाब. DCP सावंत यांनी तिन्ही मृतांची माहिती पुन्हा तपासली. एक बिल्डर, दुसरा वकील आणि तिसरा डॉक्टर. तिघांमध्ये कोणताही स्पष्ट संबंध नव्हता, पण एका जुन्या वृत्तपत्राच्या कात्रणाने संपूर्ण तपास बदलला. 12 वर्षांपूर्वी एक हिट अँड रन प्रकरणात हे तिघं एकाच केसमध्ये सामील होते. बिल्डरने गाडी पुरवली होती, त्या वकिलाने केस लढवली होती आणि त्या डॉक्टरने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलल्याचा संशय होता. पण त्या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव फाईलमधून गायब होतं. सावंत न्यायालयात रेकॉर्ड रूममध्ये पोहोचले. त्या जुन्या केसची मूळ फाईल मागवली. रेकॉर्ड अधिकारी घाबरत म्हणाला, सर सर ती फाईल 3 दिवसांपूर्वीच कोणीतरी घेऊन गेलाय. कोण? माहिती नाही. सर्व नोंदी डिलीट झाल्या आहेत.
कोणीतरी पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे चालतोय. फॉरेन्सिक टीमला काळ्या गुलाबावर एक सूक्ष्म तंतू सापडला. तो एका दुर्मिळ प्रकारच्या लष्करी हातमोज्यातून आला होता. तपास सुरू झाला. संशय गेला माजी कमांडो मेजर विक्रम पाटील यांच्यावर. त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला. तिथे काळ्या गुलाबांची बागच होती आणि एकाच प्रकारचे लष्करी हातमोजे. सर्वांना वाटलं आता केस संपली. पण मेजर विक्रम पाटीलला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या फार्म हाऊसवर पोहोचले. घराचं दार उघडलं आणि आत जे दृश्य होतं ते पाहून सर्वजण थिजले. मेजर विक्रम पाटील मृत अवस्थेत पडले होते आणि त्यांच्या छातीवरही एक काळ्या रंगाचं गुलाब, म्हणजे ज्याच्यावर संशय होता तो स्वतःच चौथा बळी ठरला. डीसीपी सावंत आता पूर्णपणे गोंधळून गेले होते. खुनी प्रत्येक वेळी पोलिसांच्या विचारांपेक्षा पुढेच होता. तेवढ्यात फॉरेन्सिक लॅबमधून फोन आला. सर, आम्हाला चिठ्ठीवर काहीतरी नवीन सापडलं. काय? सर, ती चिठ्ठी साध्या शाईनी लिहिली नाहीये. मग ती मानवी रक्ताने लिहिली आहे. क्षणभर संपूर्ण खोली शांत झाली. आणि त्याच रात्री डीसीपी सावंत यांच्या कार्यालयात एक अनोळखी पार्सल येतं. आत एक जुनी डायरी. पहिल्या पानावर लिहिलं असतं, जर ही डायरी तुझ्यापर्यंत पोहोचली असेल तर समज मी जिवंत नाही. डायरी एका पत्रकाराची होती. त्याने 12 वर्षापूर्वीच्या अपघाताचा स्वतः तपास केला होता. शेवटच्या पानावर फक्त एक नाव, आरव, आणि खाली एक वाक्य, तो जिवंत आहे. रात्री 12 वाजता डीसीपी सावंत डायरी वाचत बसले होते आणि अचानक ऑफिसमधील लाईट बंद झाली. संपूर्ण इमारत अंधारात बुडाली. कॉरिडॉरमध्ये हळूहळू कोणाच्या तरी दबक्या पावलांचा आवाज येऊ लागला. टक टक टक. सावंतांनी ताबडतोब बंदूक काढली. दार हळूच उघडले तर बाहेर कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक काळ्या रंगाचं गुलाब आणि त्याखाली एक फोटो. त्या फोटोत 12 वर्षांच्या पूर्वी अपघाताच्या ठिकाणी उभे असलेले 7 लोक दिसत होते. त्यापैकी 4 जण आधीच मारले गेले होते आणि 5वा चेहरा स्वतः डीसीपी अनिकेत सावंत यांचा होता. त्यावर लाल रंगात लिहिलं होतं नेक्स्ट. क्षणभरात त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. फोटोत दिसणारे 7ही लोक 12 वर्षापूर्वीच्या एका घटनेशी संबंधित होते. 4 जण आधीच मारले गेले होते. 5वा स्वतः तपास अधिकारी अनिकेत सावंत. उरलेले 2 चेहरे, एक प्रसिद्ध उद्योगपती रमेश जाधव आणि एक निवृत्त न्यायाधीश वसंत देसाई. सावंत यांनी जुने रेकॉर्ड पुन्हा उघडले. सत्य हळूहळू हळूहळू समोर आलं. 12 वर्षांपूर्वी एका डोंगर रस्त्यावर एक आलिशान एसयूव्ही भरधाव वेगात धावत होती. त्या गाडीत होते तेच 7 लोक. मद्यधुंद अवस्थेत अचानक रस्त्यावर एक कुटुंब आलं. गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. एक दाम्पत्य जागीच ठार झालं आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आरव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सर्वांना वाटलं तोही मेला, पण देव तारी त्याला कोण मारी, तो जिवंत होता. त्या 7 प्रभावशाली लोकांनी पैशाच्या जोरावर केस दाबली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील बदलले. पुरावे नष्ट केले. साक्षीदार गायब झाले. त्या मुलाचं नाव सरकारी रेकॉर्ड्स मधून हटवलं गेलं. जगासाठी आरव अस्तित्वातच नव्हता. डीसीपी सावंत यांच्या मनात एकच प्रश्न होता, जर आरव वाचला तर तोच खुनी आहे का? तेवढ्यात फॉरेन्सिक टीमचा अंतिम अहवाल आला. काळ्या गुलाबांवर सापडलेले डीएनए नमुने एकाच व्यक्तीचे नव्हते, 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे होते. म्हणजे या संपूर्ण खेळामध्ये 2 लोक सहभागी होते. त्या रात्री निवृत्त न्यायाधीश वसंत देसाई यांच्या बंगल्यावर पोलिसांनी सापळा रचला. मध्यरात्री काळे कपडे घातलेली एक व्यक्ती
आत शिरली. तिने बंदूक उचलली. पोलिसांनी तिला वेढलं. मुखवटा काढण्यात आला आणि सर्वांना धक्काच बसला. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. तो होता आरव. आता तो 22 वर्षांचा तरुण झाला होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त एक वेदना होती. तो शांतपणे म्हणाला, मी कोणाचाही खून केलेला नाही. सावंत ओरडला, मग हे सगळं कोणी केलं? आरवने मागे बोट दाखवलं. तो अंधारातून टाळ्यांचा आवाज आला. एक माणूस पुढे आला, सूट घातलेला, हसतमुख. तो दुसरा कोणी नसून रमेश जाधव, उद्योगपती, ज्याला सर्वजण पुढचा बळी समजत होते. रमेश हसत म्हणाला, आरवला मीच शोधून काढलं. त्याच्या सुड्याचा वापर मी माझ्या फायद्यासाठी केला. 12 वर्षांपूर्वी त्या अपघातात सहभागी असलेल्या प्रत्येकाला मी संपवलं. कारण त्या 7 लोकांना एकच गोष्ट माहिती होती, माझं खरं नाव. डीसीपी सावंत गोंधळले. रमेश पुढे म्हणाला, त्या रात्री गाडी मी चालवत होतो, पण दोष मी इतरांवर ढकलला. वर्षानुवर्षे मी सगळ्यांना गप्प ठेवलं. पण आता ज्यांना सत्य माहिती होतं त्यांनाच संपवलं. आणि दोष आरववर जाणार होता. रमेशने बंदूक काढली, आरवकडे रोखली आणि त्याच क्षणी डीसीपी सावंत यांनी गोळी झाडली. रमेशच्या हातातून ती बंदूक खाली पडली. तो पळण्याचा प्रयत्न करू लागला. कारखान्याच्या वरच्या मजल्यावरून धावत असताना त्याचा तोल गेला आणि तो थपकन खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तपास पूर्ण झाला. आरव निर्दोष सिद्ध झाला. त्याच्यावरचे सर्व आरोप मागे घेण्यात आले. 12 वर्षांपूर्वीची केस पुन्हा उघडली गेली. सर्व मृतांना न्याय मिळाला. डीसीपी सावंत यांनी पत्रकार परिषदेत एक वाक्य म्हटलं, गुन्हेगार कितीही श्रीमंत, शक्तिशाली किंवा हुशार जरी असला ना, सत्य एक दिवस त्याच्यापर्यंत पोहोचतच. काही महिन्यांनी आरव आपल्या आई वडिलांच्या समाधीसमोर उभा होता. त्याने हातातलं ते शेवटचं काळं गुलाब त्यांच्या समाधीवर ठेवलं आणि शांतपणे म्हणाला, आजपासून हे सुडाचं नाही तर न्यायाचं प्रतीक आहे. ते ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही कथा तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच भन्नाट गोष्ट ऐकण्यासाठी आमचा YouTube चॅनल काय विषय पाहत राहा. तोपर्यंत मी ओमकार तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.